अंबरनाथला जाऊया। अंबरनाथमध्ये भाजपकडनं पैसे वाटल्याचा आरोप झालेला आणि तो देखील केला होता त्यांच्याच मित्रपक्षांनी। शिंदेंच्या शिवसेनेकडनं हा आरोप झालेला होता। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार देखील झाल्याचं चित्र बघायला मिळालं। एकूणातच अंबरनाथ आणि परिसरामध्ये कशा प्रकारे निवडणूक पार पडलेली आहे, आकडेवारी काय सांगते, सुरेश काटे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ। सुरेश, अश्विन, खरं पाहिलं तर अंबरनाथ नगर परिषदची आजचं जे मतदान जे आहे किंवा आजची ही नगर परिषद राज्यामध्ये गाजलेली आहे। जवळपास या ठिकाणी रात्रीपासूनच EVM मशीनचा छेडछाड झाल्याचा आरोप शिवसेनेने भाजपवरती केला होता। त्यानंतर आपण जर रात्री पाहिलं तर रात्रीच्या सुमारास जवळपास 200हून अधिक काही महिला ज्या आहेत त्यांना बोगस मतदान करण्यासाठी शिवसेनेने आणलेला आहे असं भाजपने दावा केला होता। त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची त्यांचाही आरोप अशा पद्धतीने होता की पैसे वाटप करताना त्यांना पकडलं होतं काही ठिकाणी, तर 2 ठिकाणी लाठीचार्ज झालेला आहे। पोलिसांनी पैसे वाटप करत असल्याचा काही नागरिकांना त्या ठिकाणून ताब्यात घेतलं होतं। मात्र शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुंपली होती की पैसे वाटत भाजप पैसे वाटत आहे असा आरोप त्यांनी केला। त्यावेळेस देखील मोठा राडा झालेला आहे। चिंचपाडा परिसर आहे अंबरनाथ परिसरामध्ये, तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान करायला आलेले आहेत असा आरोप केला आणि तिथे देखील मोठ्या प्रमाणात राडा झाल्याच्या घटना झालेल्या आहेत। खरं पाहिलं तर आता 5:30 होऊन गेलेले, मतदानाची वेळ जी संपलेली आहे आणि आत्ता जर पाहिलं तर आपण साधारणतः मतदानाचा आकडा जो आहे तो 55 ते 60% मतदान होण्याची शक्यता आपल्याला सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत आजच्या ज्या घडामोडी ज्या घडलेल्या आहेत त्या अत्यंत या ठिकाणी चुरशीच्या घडलेल्या आहेत, मारामाऱ्या देखील झालेल्या आहेत, आरोप प्रत्यारोप देखील झालेले आहेत। मात्र प्रमुख लढाई जी आहे ती शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आज।